आज मी करते बेसनच्या मुठिया, म्हणजे रोल करून छोटे कापून घेतलेत मी. आणि मेथीची भाजी मी घमेल्यात परवा काढली होती. मेथीची भाजी ही बघा, मी ठेवले ती शिजायला, सर्व कांदा वगैरे सर्व टाकून साहित्य. मित्रांनो, छोटा व्हिडिओ असल्यामुळे ना आम्हाला तुम्हाला बरोबर दाखवता येत नाही, म्हणून मी मोठा व्हिडिओ टाकला आहे, नक्की बघा. आता हे छोटे छोटे रोल करून ना मी तेलात तळून घेतलेत आणि त्याच तेलामध्ये ना मी कांदा, लसूण, राई, जिरं, हिंग, आमचूर पावडर असं सगळं मीठ वगैरे टाकून मी चांगलं भाजीला 1 कप पाणी टाकून असं शिजवून घेते. हे बघा, आता हे शिजवल्याच्या नंतर ना मी हे त्याच्यात गट्टे टाकणार, बेसनचे रोलचे तुकडे. हे बघा, तुम्ही ना हे रोलचे तुकडे असे करून असंच पण खाल्लात ना तरी छान लागतात मित्रांनो. मुलं आवडीने खातात आणि डब्यात पण असंच घेऊन गेलात ना, बिना चपाती न देता मुलांना असंच दिलात तरी मुलं आवडीने खातात. हे रोल करण्यासाठी ना आम्ही बेसनमध्ये फक्त हे घेतलं आहे, जिरा पावडर आणि मीठ, हळद आणि लाल तिखट आणि गरम पाणी कोमट घेऊन ते मलून मी असे रोल केलेत असे आणि त्याचे तुकडे कापून घेतलेत. काय जास्त मगजमारी नाही त्याच्यामध्ये, एकदम सोपं आहे. हे बघा, मेथीची भाजी व्यवस्थित शिजवून घेतल्याच्यानंतर हे बेसनचे रोलचे तुकडे केलेले मी ते टाकून घेतले व्यवस्थित. बघा काय छान झालं, मस्त सुगंध पण छान येतो आहे. काय छान झाली आहे भाजी, मस्त. नक्की करून बघा. आता मी तुम्हाला हे सर्व करून दाखवते. बेसनच्या मुठिया आणि मेथीची भाजी तयार. तुम्ही त्याला मुठिया बोलू शकता किंवा गट्टे पण बोलू शकता बेसनचे. आणि हे भात आहे, तुम्ही चपाती करू शकता, भाकरी करू शकता, एक नंबर. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. आता भेटूया पुढच्या मोठ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती कळेल, रेसिपी पूर्ण समजून येईल. मग त्याला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.